हॅलो 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 क्या बोलते बाबरे? आज 15 गाव, तो 15 गावाचा विभाग आणि त्यात बसलेला फणसू गाव, तालुका दापोली. ज्याप्रमाणे या विश्वामध्ये 9 ग्रह आहेत त्याप्रमाणे आमच्या रत्नागिरीमध्ये 9 रत्न आहेत. ती 9 रत्न म्हणजे 9 तालुके आणि त्याच्यातलं एक रत्न दापोली तालुका आणि त्याच्यातलं गाव फणसू, एक लहानसं गाव. आजची माझी 8वी वारी या हंगामातली 1300ची कॅपॅसिटी आणि 1500 पब्लिक ओव्हरफ्लो कार्यक्रम आयोजकांसाठी एका काळा वाजवल्या पाहिजे. कारण हाऊसफुल होणं आणि ओव्हरफ्लो होणं याच्यात फरक आहे आणि तुम्ही डिझर्व करता, तुम्ही ओव्हरफ्लो करून दाखवलेला आहे. अरे खेळ मानायची लेकरं काय बोलावं, अंगात शान. मी इतके कार्यक्रम केले पण ह्या एवढ्या हॉलमध्ये मी मुलुंडमध्ये पहिल्यांदा आणि तुमच्या ग्रुपला पाटलांवर सगळ्या मंडळी थँक्यू सो मच, आय लव्ह यू. आणि एका बाजून कशी फक्त किती आवडतं फक्त बघितलं आहे. समोर बसलेले आया बहिणी आयोजकाने गावावर मित्र मंडळी आलेली आहे, त्या सर्वांचा मान ठेवू. आया बहिणींना मान खाली जाईल असा एकही शब्द गाणार नाही. दिव्य अर्थाचा गाताना आपले हिंदू दैवतांचं कुठे अवमान होईल असा एक शब्द उच्चारणार नाही. शाहिरांच्या घरापर्यंत जाणार नाही, त्याला एकरी बोलणार नाही. आणि तरी पण बारीक अशी कडकडत होते फक्त बघितले लांबोरे बोलते यार, लांबोरे बोलते. आमचं गोवा आमचं म्हणतात बायको गावची आहे, नवरा मुंबईचा. आज म्हणून बायकोचा माघारी मी आलेला आहे. आणि गावची बायको अगदी नातेवाईकांनी मुंबईला आली भेटली, भांडण करून गेली. अशी माझी एवढी प्रेमळ बाई होती कुठं? फणसू गावात लपलेली होती, आज मला भेटली. आज म्हणून माझ्या बाईला घेऊन जाणार. बरं हाय माझ्यासारखीच काळी सावळी, माझ्यासारखी दाढी बिडी पद्धतशीर, पण बऱ्यापैकी हिसकाना काढते. हिसकाना काढायचा आहे ना म्हणतात, हिसकाना काढायला मागताय पण धीर चपताय. दुसऱ्या बारीला जरा धीर चपतील. टेन्शन नॉट, नवरा आहे तुझा, काय त्याचा अपमान होईल असं मी करणार नाही. अरे अरे येडी वाकडी असली आपली या थंडी वाऱ्यातनं जाऊ कुठं तिच्याशिवाय? ते मी काय वाईट बोललो? गोवा बोललं, गोवाच्या बाऱ्या झाल्या म्हणतात. माझी म्हणतात अजून 5वीच झालेली आहे. अजून 7 वाऱ्या भावते आमच्या बायचा बारसा भावते आणि तुम्हाला ना आता याच्यात काय वाईट बोललो? अरे वाईट बोलतच नाही असं. बरेच कोकणी या बाजूला आहे पण त्यांना एकच सल्ला आहे माझा, नको आधी बारीला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मूर्ती घरच्यानो माग ते काय बेस काय बात जास्त आले, त्यांना आवाज येत नाही तर काय ते त्यांचं जरा बघा. तुमच्यातला एक माणूस मागा जाऊ दे, आवाजची क्लॅरिटी बघू दे. अरे माणसा बघा 1300 आहे, सगळ्यांना ऐकायचं आहे हवं. ऐकलं? स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, नित्य देवता विशाखा माता, या महाराष्ट्राचा हरदैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्रामध्ये पुढे चालला. ते शाहू फुले आणि आंबेडकर यांना नमस्कार करून माझ्या अगोदर गावची गाव देवता आई नवलाई देवी, केळवे गावची आई विठ्ठलाई देवी, म्हणे मुदबा म्हणे देवडोंगर, राजाचा धनी केदारली देव चव्हाटा यांच्या चरणाशी नतमस्तक होत अवघा उत्तर हिंदुस्थान याने आपल्या आशीर्वादाच्या टापाखाली काढता घातला आणि मल्हारशाहीची स्थापना केली. सुभेदार मल्हारराव होळकर, चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर आणि या विश्वामध्ये ज्याला पुण्यश्लोक एकमेव पदवी मिळाली, एकमेव राज्यकर्ते, धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर. महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी, या संतांच्या मानगाडीमध्ये संत बाळूमामा, रंगदेवता, जागे महाराज, फणसू गावचा मणिखेळ, आई मलाई यांच्या चरणाची नतमस्तक हो. घराण्यातील हिरवा शब्द
माझे ढोलकीपटू संदेश ओटे, सिद्धार्थ माडगुडे, ऑर्गनला विशाल मचरकर माऊली, बॅडला रोहित टिके आणि बेंजोला साळवी, सर्वांना मनाचा मुजरा करून आजचा साऊंड राजेंद्र पटेलचा आहे. सर्वांना मनाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. शक्ती तुला जर पंढरी असेल, शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक कुठे रुक्माई असतात. आणि आजची माझी विठू माऊली, आजची माझी रुक्माई माऊली फणसूर ग्राम विकास मंडळ मुंबई, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी यांना मी आभार जाहीर करतो. कारण मला तुम्ही त्या लायक समजलात आणि मला ही संधी दिली. त्या संधीचं सोनं मी 100% करणार. मंडळी फक्त बघत राहा. नटेश्वर फोन झालेला आहे या ठिकाणी अध्यक्ष बाबू दुर्गे माऊली, मुंबई अध्यक्ष मारुती खामकर माऊली, फणसूर गावचे पाटील रुपेश पाटील माऊली आणि त्यांच्या माध्यमातून मला संपर्क झाला ते आमचे मित्र रुपेश पाटील माऊली, ग्रामीण अध्यक्ष शांताराम राणे आणि सचिव संजय बेर्डे माऊली. सर्वांना मनाचा मुजरा. बाबू दुर्गे दिंबळे आहे का? बरोबर आहे ना? उल्लेख बरोबर आहे. जर काय चुकलं असेल तर मला सांगा. अरे चंद्रकांत मटकर एवढ्या लक्षात पाहिजे माझा गावचा. तर या ठिकाणी मला फक्त थोडीशी नावं घ्यायची आहेत. प्रमुख उपस्थिती आमचे मनोहर उसगावकर आहे, संतोष घडशी आहे, महेंद्र उसगावकर, महेंद्र कानर, कोकणचा पुत्र, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निखिल म्हणे, दुर्वा शेलार माझे मित्र, संतोष तळेकर, दिगंबर भोवड, संतोष कोल्हापटे आमचे वस्ताद, शाहीर जनार्दन नाचरे, शाहीर विनायक धोपट, रवींद्र लांबोरे, दीपक भोईरपुडे, आनंद चौकले, विनायक इंदुलकर आमचे मित्र, शक्तिवाले शाहीर विनायक इंदुलकर या ठिकाणी आहेत. माझा मित्र जयदीप गुरव, दिगंबर शेतक माऊली, सुनील शिंदे, शशिकांत मांडवे माझ्या पाठीराखा, निखिल गुरव, जिगर पाटील आमचे जुने मित्र आणि सर्वांना मनाचा मुजरा करून आता राहिली माझी चमचमती बाय. हे माझे बायको तू भेंडी पिचायचे काय को माझे प्रतिस्पर्धी शाहीर बरे शुटे माऊली. तुम्हाला मानाचा मुजरा आणि सर्वात शेवटी आणि महत्वाचा या ठिकाणी शक्तित्रयातील महामेरू. एका वेळेला आम्ही त्यांच्यासोबत वारी केली. त्यांच्या अनेक शाखा आहेत. गुरु गणपतींची घराण्याची शान आहे आणि त्यांची गाणी फक्त कोकणात नाही तर या निवृत्तीनंतर ज्याने जो आपल्या लेखणीतून आणि आपल्या वेगळ्या अंदाजातून पूर्ण महाराष्ट्रावर छाप पाडली ते आमचे गुरुवर्य भारती गुरुजी माऊली या ठिकाणी आहेत. तर तुम्हाला मनाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सद्गुरु रमूर्ति पूजा मूलम सद्गुरु पदम मंत्र मूलम सद्गुरु मोक्ष मूलम सद्गुरु कृपा हे सृष्टीमंडळ हे ब्रह्मांड आणि त्याच्यात एक फक्त आपली गॅलेक्सी आणि त्याला आपण सूर्यमंडळ म्हणतो. त्या सूर्यमंडळामध्ये 9 ग्रह, एक ग्रह बाजूला केला पृथ्वी, उरले 8 आणि त्याच्यात एक पृथ्वी, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ आणि
आणि या याच्यामध्ये त्या पृथ्वीवर त्याच्या पलीकडे 16 फूट तो गुरुग्रह एवढा मोठा आणि त्याच्या समोर एवढीशी पृथ्वी आणि त्याच्यामध्ये 71% पाणी आणि 29% जमीन फक्त आणि ते 29% जमिनीमध्ये राहण्याएवढी ती 10% असेल आणि त्याच्यामध्ये जी 7-8 खंड त्याच्यातला आशिया आणि त्याच्यामध्ये 46 देश त्याच्यातला भारत ज्याच्यामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आणि त्याच्यातला महाराष्ट्र त्याच्यामध्ये 36 जिल्हे त्याच्यातला कोकण प्रांत आणि रत्नागिरी त्याच्यातला नवगा दापोली आणि त्याच्यातलं एक खडसूगाव त्याच्यातलं एक खडसूगाव आणि त्याचा आकार जलाधरी थेंब आई मानाई ज्या मुळारंभात जीन पाकडलं होतं सृष्टीवरती त्या खडसूगाव होतं जो कोण मूळ पुरुष आला आणि त्याला पाठीची केली की कोणी असेल तो त्या थोर पुरुषानं तिथल्या जागेमालकाचं मत घेतलं त्या पाषाणाला आकार घातला आणि कौल घेतला आणि त्याला रूप लावलं गाव भरला एकाचं 21 झालं 5चे 25 झाले अरे भरल्या दाऱ्यात शिकल्या आऱ्यात हितपासून गावापासून हितपर्यंत ढोरात लेकरा वासराची बरकत केली तो धनी थेंब ही आई मानाई आणि तिच्या लेकरांचा हा इतिहासला गोतावळा 16 ये गुरुवा बाप तुझ्यापेक्षा गारण कसा जातो मीच तवन भवानी छान गायला आईच्या चरणाशी तवन मी गातोय धनी क्षमाचं प्रेम वर लग तुझं मन भरलं ग तुझं अग गद्दारी करून तुझं म्हणते गद्दार मला हा पाखरा आझाद केलं तुला जणू हा स्वर्ग गावला अरे कोकणात कुठल्या जातीत कुणाच्या आई वडिलांच्या पोटाशी जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही कुठल्या भूमीत जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही माणूस 12 होईपर्यंत माणूस मुक्त 12 झाला की माणूस अडकला हो नाव पडलं त्या दिवशी जर 12 झाला नाही आणि आपण एखादा गुन्हा केला पोलीस स्टेशन मध्ये नोंद नाही होणार अरे तुला नावच नाही तिथं माणूस अडकला काय म्हणतोय जणू हा स्वर्ग घावला हा जन्म कोकणातला जणू हा स्वर्ग घावला जन्म कोकणातला दापोलीचा फणसुगाव खुणावी मला अरे दापोलीचा फणसुगाव खुणावी मला प्रार्थना हे ममा नाही तुला प्रार्थना हे ममा नाही तुला
या ठिकाणी काही बक्षीस आहेत. मयूर नगरकर माऊली या गाण्यासाठी स्तवासाठी 100 रुपये. लता तुकाराम देवाळे माऊली या गाण्यासाठी 100 रुपये. त्यानंतर हे चिठ्ठी घ्या मी टाकते. आहे काय काय आणू गौराई आणि घराला गणपती सणाला सुभाष गोवरकर माऊली चिपळूण याचकडून गोवस्कर माऊली याचकडून 100 रुपये. आणि आहे काय काय आणू साठी फरमाईत चंद्रकांत म्हटलं माझा गाववाला माझा मित्र याचकडून 500 रुपये. दिगंबर शिकप आमची माऊली बन्सीवाली 101 रुपये पारितोषिक. आणि आर्यन ताणकर 200 रुपयाचे पारितोषिक. श्री सुरेश घरटकर माऊली उन्हवरे श्री सुरेश घरटकर माऊली उन्हवरे 500 रुपयाचं पारितोषिक. आणि अनिकेत पाते गाव कोंडे 200 रुपये आई सागड एक नंबर यार. महेंद्र उसगावकर महेंद्र कानर 500 रुपये. नमान झालं पाहिजे अहो नमान कांदार भावती झालेली आहे. नमान नको पाया पडतो नमान आई मंगळाष्टक हे मी का ऑर्केस्ट्रा केलाय ते काय म्हणजे काय करायचं मला बरं दिलेला एक तास आहे. गोवा दादागिरी करून गेलेला आहे तरी पण करतो प्रयत्न. ऐकलं काय झालं तर काय माफ करावं. तर त्याच्यानंतर ऋषभ घाग याचकडून गाव अरे सांगत माझा धाव्याची माझी. तर महेंद्र उसगावकर महेंद्र कानर 500 रुपये नमान झालं पाहिजे झालं. मनोहर उसगावकर संतोष घडशी 500 रुपये आईचा गट. माझ्या आईनं आम्हाला कसं मोठं केलं सांगा. बरोबर आहे ते सांगायची गरज नाही. एकच भगवान सुरुवातीला एकदा विमोचन केलो गळ्यातनं पाणी आलं. आई म्हणतात गेल्या वर्षी या सभागृहात होती आणि यंदा ती आईच नाही त्याला धरून येतं अशा वेळेस काय एक मी विचार एकच करतो. माझ्या आईने बाबा गावाला जाता आता आली ढोपरवाडी काही मी एकच विचार करतो साला आयुष्यात सगळं सुख मिळालं. आता ह्या वयापर्यंत आई वडिलांची सोबत मिळाली. आईने या अशा थिएटरमध्ये 12 बघितल्या तिला कौतुक वाटतं. आयुष्यात काय वाटतं कुणाची आई बाप मरू नये आई बाप मरू नये. शेवटी होणार आहे सगळं. आपण आलो तर काय आम्हालाचा पट्टा आपला नाही. पण ज्या वेळेला आपण मुंबईत जाऊन जेव्हा आपण दरवाजा उघडू लॉक खोलू तेव्हा कळेल आई वडिलांचं मत. ते आताही आहे तेव्हा कळेल. आपण जगात किती पैसा घेऊन जाऊ पैसा दार उघडा कळशी घ्यावा विहिरीवर जावा ते पहिलं भरून आणा. त्याच्यानंतर बायको तसं झाडते कष्ट काढते मग पिठलं भात केलं. अरे आईच असेल कमरत बांधलेले काय असं ना बाबा येतोय आधीच काय तरी तिचं जेवढं काय होईल बटाटा करेल एखाद्या फळवी करेल सुकाट करेल पण सगळं करून खावा. आपण म्हणतो आहे सारखी फोन कशाला करते मी येतो ना सारखी फोन करणार कुठं पतलास पाणी दाखवून ठेव कमरानं जमत नाही तरी थोडं घेऊन मोरीत ठेव. हे सुख आयुष्यात कधीच नाही. आणि म्हणून जोपर्यंत ते दुःख आहे ना एवढं त्यांना जपाना कुलदेवतासारखा जपावं कुलदेवतासारखा जावं. त्याची रिप्लेसमेंट जगात भेटत नाही. तुम्ही वन वेस्ट घ्या तुम्ही फॅन घ्या काय घ्या आयुष्यात वन रडवलं भेटा कोणा दीर्घायुष्याला बघू फक्त माझ्यावर जास्त हिसकाने काढू नका हिसकाने काढू नका. मी लय चांगला माणूस ना लय तिकडं आहे बरे राईट म्हणून राईट हो आपण आहे दिसणार नाही तर माझ्यावर गेलं. तुम्ही पांढरा गेलो काय मी एवढा काळा का तुम्ही पांढरा काय फरमाईश आहे नाचायला नाही नाव काढायचं म्हणायचं. ओमकार थांबे डायलॉग हो आयोजकांनो मला 500 रुपये कमी द्या बोर्ड पण 10 मिनिटं वाढवून द्या ना माझ्या. अथर्व दीपक टिके डफे ओके सॉरी अथर्व दीपक उके रुपेश पाटलांनी 1000 रुपये दिले आणि अथर्व दीपक उके 500 रुपये दिले. थँक्यू सो मच आय लव्ह यू. पवार कुटुंब केळबे आमच्या गावात आलं 1100 रुपये पैसा आहे. नमान झाले काय जमत हात आहे फोनचं चालू दे. हा माझा वर्ग मित्र गावास आलाय पहिल्यांदा वाढला जेते गुरव
गुरुवानी लय गोंधळ केला आणि एका बोवाला बाहेर काढला माहिती गुरुवांच्या बोवाला लय भीती वाटायला लागली मला ते म्हणजे तर बोवांचा पहिला चाल देऊया हा गणाला विनंती गणाला अवतार घेऊन यावे हो गणाला बोवा म्हणतात गोड देवाचं बोवा म्हणतात की स्थलांतर गावची घरं बंद पडलेली आहेत तर गणपती बाप्पा तू कोकणात ये आणि अरे गणपती बाप्पा काय काय करील उद्या म्हणशील कळमावर कळमाला पुराण घालायचं घडी गावत नाही गणपती बाप्पा ते मग गणपती पुराण घाली हा हे राजकारण्यांना कळलं पाहिजे त्याला निवेदन द्या की आम्हाला लोकधंदा आम्हाला हवं आणि आमची कोरोडोर इथं राहतील आमचं कोकण सजल हा गणपती काय काय करील गणपतीला म्हणतात महागाई कमी कर काय काय म्हणतात गणपतीची काय जीडीपीचा काय अर्थमंत्री आहे गणपती करील काय आणि कोकणात यायला सांगू नका बुवा तो येणारच आहे तो येतो दरवर्षी येतो आमचं पर्यावरण नाही सांगितलं तरी येणार 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 म्हणून काय म्हणतात सणाला बुवा चाल देतोय ना मी काय उदारी कुणाची ठेवत नाही येणं वाटतं देतो पण देतो सणाला चतुर्थी सणाला चतुर्थी सणाला भरेल कोकण सजेल अंगण आतुरताही मनाला अन भरेल कोकण सजेल अंगण आतुरताही चंद्रकांत शिकल झोड आणि प्रथमेश श्रीधर दैत आमचे प्रथमेश दैत 500 कोटाचे पारितोषिक आणि ॲडव्हान्समध्ये सांगा हॅपी बर्थडे टू यू तर आता आईच्या कानाला भरपूर फरमाईश आहेत घ्या ते आहे गावात फोन केला का गणपती येतात काय काय आणशील आपल्याला माहिती सगळं मिसल चेक केलं काय नाही पण एकच होती सुट्टी माहिती नाही मिळेल की नाही तिकीट कन्फर्म नाही कन्फर्म एकच गणपतीला गावाला जायचं 14 तारखेला म्हणून प्रत्येक जण जाणार फणसुगावातला फणसुगावात पंधरगावातला पंधरगावात कन्फर्म एकच आहे जायचं म्हणजे जायचं ओढ आता लागली गुणाची या गणपती सणाची हरी सुखाचं रांगण या गणपती सणाची मध्ये आहे सांगितलेलं का ध्यान ध्यान म्हणतोय विचार हा किती आहे इतकी काही नाही बरे देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया बरोबर सरपण मात सजुरे घर कसं चलताय गाये नवगणाचं गोतायचं आणि सुखानं नांदायचं गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांगायचं भेटलेली ही गाव देवानं भेटलेली खेमानं तुला पवतवा बांधायचं
पैसे 10 मिनिटं वाढवून द्या. संतोष कोल्हापटे माऊली आमच्या कोचीचं 100 रुपये आणि स्वप्नाली कोल्हापटे 200 रुपये. गाव कोचरे धनगरवाडी. धन्यवाद. चला. हा गण एक सगळे हो हा गण आज 19 दरवर्षी म्हणायची की बाबा लांबोरे बाबा तुमचे घर त्याची कृपा आहे. की गण फेमस होतात. आईचा गण, दुर्वा फुलं, पाच फळं, पौत म्हणा, कॅलेंडर मध्ये मोजित वस्ती तारीखवार, माझा तुऱ्याचा सजलाय साज, नाद लागला बाप्पा तुझा असा, असे अनेक गण गायले. लोकांना आवडले. यंदाचा म्हणतात रेकॉर्डिंग करायचा होता मग पण खेळ म्हणायला आज त्याला मुहूर्त आणला. हा गण धरा मी तर लगेच तुमच्या चर्चा करणार आहे, पब्लिश करणार आहे. यंदाचा फेमस गण तुमच्या चर्चाशी गातोय. हे माझे भाई आपल्याला शक्तीवर लय आवडला. एक नंबर माणूस. पण बुवा मुंबईला राहतात ना, त्या गावचं का म्हणलं कोणतरी म्हणतं ट्रेन मध्ये भजनात गातात म्हणून. हा त्या भजनात फक्त गाण्यासाठी येतात की कसं काय? नोकरीला असं नाही हो. असणार कुठं का असणार, संसार सुखात करायचा. आता व्हिडिओ करायला बुवा आम्ही व्हिडिओ कॉल करेल. कशी आहेस? हाय परे बोल ना परे. हे परे रेट नाही. हा ये दगडा उभा आले पैसा आले. हे पैसे माझ्या पोरीला नेऊन देणार. यशवी म्हणजे शिवण आई वडिलांचा फोन घेतो आठवण करा. तर तो गाण तुमच्या चरणाशी सादर करतोय. ऐकून घ्या. गोपाल टी हाऊस नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेट. गोपाल टी हाऊस नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेट, मोहन सोनू रेवाळे मौली, गाव रत्नागिरी, दांडी अडक 1001 रुपये मौली असा आशीर्वाद करतो. गणाचा विषय की अंतरात्म्यातून गणाशी संवाद केलाय बाप्पाशी. जो ब्रह्मांड ऐकत असतो ते ब्रह्मांड ऐकत असते. ह्या वाईब्स ऐकत असतं. हे जे ब्रह्मांड आहे त्याला तुम्ही गणपती म्हणा, स्वामी म्हणा, शिव शंभो म्हणा, कोणी म्हणा, ते जे हितून हार्ट टू हार्ट हा जो संवाद होत असतो गुरु शिष्याचा संवाद, तो ब्रह्मांडाला भाषेची गरज नसते. हिंदीमध्ये बोला, गावठी बोला, मालवणी बोला, काही प्रॉब्लेम नाही. इथून संवाद असला पाहिजे. तो इथून मी गणपतीला पत्र लिहिलंय कसं ऐकायचं. लिवला मी पतूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती. लिवला मी पतूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती. प्रतिपाडलं गोदर कंसामध्ये मंगल मूर्ती. आठवण येते तुझी रे, आठवण येते तुझी रे, तुझ्या वीण कोणा सारथी. वाट पाहे तुझी धरती बापा येना, वाट पाहे तुझी धरती.
वाट पाहे तुझी. तर या ठिकाणी आराध्य सुनील भागडे फणसू 200 रुपयाचं पारितोषिक, बाळू विचले मौली फणसू 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे साहेब टाइम कमी आहे, 9:50 सुरू काय 10 मिनिट. अरे ठीक आहे करतो आता. होय करतो. हे असं मला मिस्कॉल करून सांगायचे आज दोघांना मी सांगतो. श्री संतोष कविता बेनेबुद्रोक लांजा याचप्रमाणे शाहीर आपणास बक्षीस. आपल्या लेखनातून प्रेक्षकांना नेहमीच गाण्याचे सुंदर आशयपूर्ण दर्जेदार विषय ऐकायला मिळतात. आपली हीच खासियत रसिकांना ठसा होते. धन्यवाद माऊली. 500 रुपयाचं पारितोषिक. या गणाचा बुवा मी अपेक्षा करणार नाही की याचा तुम्ही भाग द्या, पण त्यांच्यासोबत आज विनायक इंदुरकर माऊली आहे. ते मागणं बऱ्यापैकी काही नवीन करत असतात, माझ्या गणाचे भाग देत असतात दुसरा शाहीर. मी अपेक्षा करतो विनायक इंदुरकर माऊलीने याची भाग फक्त हाईट असा द्यावा, इकडे तिकडे द्यायचं नाही. कारण एखाद्या गाण्याचा भाग एका वर्षाने कोणातरी घरात राहून घेऊन देणं वेगळी गोष्ट आहे, आणि लगेच कार्यतत्परपणे देणे ही वेगळी गोष्ट आहे. म्हणून आमचे परेश बुवांना मी आज बोलणार नाही, तरी याच्यावर काय गायलं मी एका शब्दात बोलतो. मला विचार फक्त एवढंच आहे ना की काही गोष्टींचे काही जण जे काड्या खोप असतात आणि काहीतरी कांडाला प्रयत्न करतात ना, तो चुकीचा. आता मी तुमचे 2 मिनिटं घेतोय, 10 मिनिटं उरली आहेत ना. 10 मिनिटात मी बारीक कशी करतो फक्त बघित राहायचं. फक्त आयुष्यात मी कधी गोष्ट केलेली आहे ती मी आता गोष्ट करतो. आज 1300 लोकांचा हॉल आहे, 1300 लोकांचा हॉल आहे, आणि आज एवढ्या मोठ्या हॉलमध्ये पहिल्यांदाच बारीक केली मी. मला ही संधी दिलेली आहे आणि ह्याचा इव्हेंट झाला पाहिजे, याचं मेमोरेबल राहिलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला एकच सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, सगळ्यांनी मोबाईल हातात घ्यायचा आणि टॉर्च दाखवायचे. स्टेडियम मध्ये करतात ना, बघा तरी काय वाटेल. आज खेळ मानायची कृपा आणि या सगळ्या हे व्हिडिओ करा, बघा बघित राहा कसा. अरे ही लोककला आमची, ही लोककला आमची. आज ज्या हे रांगोळी आहे, हे मरायच्या देवळापुरती रांगोळी आहे, आणि रांगोळीचे शिक्षण आहे या तुऱ्याच्या साधामध्ये. आज या मुंबई नगरीतला हा सगळ्यात मोठा हॉल, त्याच्यापेक्षा मोठा दुसरा आहे, पण कलगीतुऱ्याचा सगळ्यात मोठी बारी त्याच्यात आहे. आणि हे चित्र तुम्ही लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. आता हे मोबाईल तसाच घ्या आणि युट्यूबला जावा. गण आत्ताच पब्लिश केलेला आहे, लिवलं पत्तूर गणाला. आता जो बोललो तो विकास लांबोरे पावता टाका, त्याला रेड अँड VIP श्री म्हणून येईल. त्याला एकच जादू आहे, तर सबस्क्राईब बटन दिसेल त्याला टच करा, ते गायब होईल. जादू आहे बघा. मी शब्दांचा जादू झालाय. हे गंमत. थँक्यू. आता बुवानी गवळण म्हणाला मला याचा भाग पाहिजे. गवळण फिरवले म्हटलं कसं रे. वाजवना तुझी मधुर वासरी, असं आहे ना. वेडावले मन माझे. अंतऱ्यापासून सुरुवात करता हो. आणि तुम्हाला वाटलं मी देणार नाही साथ. लांबोरे बोलते, भेटी सबको बोलते. आता मोठ्या मोठ्या गाडी
अरे भावकीत का चालाय राधिके प्रेमिके हे जाणून अंतरी हे गवळीत म्हणाले हो कोण म्हणाल ना राहील ना आपली हो राहील ना आपली जोड असं बोललं ना हो राहील ना जोड म्हणजे खालच्या वाडीतली राधा आहे ती मावळक वाडीतली राधा आहे अरे तिची आहेच अमर प्रेम कहाणी राधाकृष्णाचं नातं आहे ते राधाकृष्णाचं नातं आहेच ना मी सांगू तुम्हाला तुम्ही काय विचारलं की राहील ना म्हणजे समजा मी बोललो नाही राहणार मग राधाकृष्णाचं नाही राहणार वा कोणी दिलेली म्हणून तुम्हाला लिहून कोणी लिहून दिली आता तुम्ही म्हणून सोडतो नाही तर दुसरा असताना दाखवला असता आपलाच माणूस मला काय आवडली माझी बात राधिके प्रेमिके हे जाणून अंतरी तुझी माझी प्रीत वेडी जग आहे अमर खरी चंद्र सूर्याला असते जोवरी तुझं माझं नाव गाजल तोवरी तुझं माझं नाव गाजल तोवरी तुझा भाग गेलाय माझा वेळ नाही गवळून घेतो संभाळ घसरला अगं बाई तुझं धोक्यात आहे लग्नाच्या बाईला ऐकून घे शाळेला अगं ऐकून घे शाळेला लग्नाच्या बाईला भेटी घोटाळा करायचा नाही या सांगतो मी तुम्हाला काय नाही या सांगतो मी तुम्हाला काय नाही आज नवीन गवडण कसे एक काय भाषण बोलायची गरज नाही ऐका ना माऊली असं मध्ये दिसतो काय म्हणतो या सांगतो मी तुम्हाला काय आज नवीन गवडण जो भेटले गावडीत पोराच्या जावडीत अशीच सोडायची नाही भेटले गावडीत पोराच्या जावडीत अशीच सोडायची महत्वाचा प्रश्न आहे की रामाची आणि त्याच्या गुरुची भेट झाली मग त्यांच्याकडे खाली झाली रामाची आणि त्याच्या गुरुची भेट झाली तेव्हा रामाचे वय किती होते त्यावेळेला गुरुने रामाला कोणता उपदेश केला आणि त्यावेळेला गुरुचा आहार काय होता आणि त्यांचं म्हणणं आहे की अयोध्येचा राम सोडून सांगायचं आता राम म्हटलं की आत्माराम आला तो पण राम आहे मग तुम्ही ही जी बाजू सोडवताना म्हणजे हा फेमस तुमचा प्रसिद्ध प्रश्न आहे त्याला मी काय नाव नाही ठेवत आहे फक्त बाजू सोडवताना अजून काहीतरी एक आधार द्या म्हणजे अभ्यास करायला फरज आहे अभ्यास करायला फरज आहे तुम्ही असं नका समजू की डायरेक्ट गाईडच पण बाबा ह्या वाट्याने जावा
राम म्हटल्यानंतर आत्माराम पण आहे, मग आत्मीय ज्ञानाचं द्यायचं का उत्तर? मग ती बाजू कशी काय? आज भारतीय समोर आहे, त्यांचाच प्रश्न असावा. तर आमच्या अल्पज्ञानानं हे 19वी वारी त्याच्यातले 3 प्रश्न फुटलेले आहेत. 3 प्रश्न फुटले, गेल्या वर्षी 6 प्रश्न फुटले. म्हणजे आमची वस्ताद मंडळी त्याच्यावर अभ्यास करते. म्हणजे कलगीतुरा फक्त कमरेच्या खालचं बोलायचं, 2-3 शरीराचे भाग आहे त्याच्यावर बोलायचं आणि उगाच काहीतरी होईल करायचं असं नाही ना. लांबरी म्हणतात नमन करतो हे आहे. अरे पण एवढी बारीकी याच्यामध्ये काय आगाव बोललो सांगावं? एवढ्या 1300 लोकांचा 1500 लोकांचं मनोरंजन करायचं आहे. कमरेच्या खाली न बोलता जर गमत केली तर काय प्रॉब्लेम आहे? पण तरी पण पडतात तुटतंय. तर बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला माहिती असेल किंवा तुमचे वस्ताद पण असेल त्यांना विचारा. रामाची आणि त्याच्या गुरुची भेट झाली त्यावेळेचं रामाचं वय किती होतं? तर त्यावेळेला रामाचं वय होतं 26. त्यावेळी गुरुने रामाला कोणता उपदेश केला? तर दासबोधी ग्रंथ लिहिणे, कोरडी भिक्षा घेऊन नित्यदेव आणि ब्राह्मणांविषयी भक्ती बाळगा हा उपदेश केला. आणि तेव्हा त्यांच्या गुरूंचा आहार कोणता होता? तर त्यावेळी त्यांच्या गुरूंचा आहार जव आणि तीळ यांचा आहार करून जवात तळलेलं पीठ आणि पाणी ग्रहण करणारा असा शाकाहारी आहार होता. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि माझा प्रश्न आहे की हा जो नागरी बळीराजा आहे आपला वाडवडील जो शेतावर जातो आकडी कोयती बांधून, तर जर तू शेतावर जाताना हा नांगर धरताना जर तू कमरेला आकडी कोयती बांधलीस तर तुझ्या गुराढोरांवर पोराढोरांवर तुमच्या इष्टजीवर कुणाची बाधा येणार नाही. हे वरदान कोणी दिलं सांगायचंय. प्रश्न साधा सरळ सोपा आहे. काय म्हणतोय? राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. तोडा वेळा खोडा बंद होते ठीक आहे. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आकडी कोयती बांधून दादा निघाला डोकावर. आकडी कोयती बांधून दादा निघाला डोकावर. पूर्ण काम नाही समजून घ्या. त्याच्यावर काय बोलू नका. तुमची इच्छा आहे ना नमनाची ऐका. माझ्यावर लय लोकांची नजर आहे. मी काय करू शकणार? माझा मराळ झालाय. नमन घ्यायसाठी माझे 7-8 मला बक्षीस आहे. मी काय करू? घेऊ काय? नको घ्या पाहिजे. आणि जर मला जर पत्र आलं तर माझं तर मग काय करायचं? आहे ना हे काय घेऊ? 1300 लोकांचा बोलून आहे. कोल्हापूर 200 रुपयाचं पारितोषिक कोल्हापुरात आलेलं आहे. धन्यवाद. शाहीर तुमच्या समोर अशी बारी ठेवलेली आहे. आयोजकांना कोणी 5 मिनिटं जास्त घेतलेली नाही. टायमिंग बघा. तुमच्याकडे बैलगाडी शर्यत होती नागरिक स्पर्धा होता 5 जाग्यावर. ओके बुआ लांबोरेने इसके सामने झुके सोनो परेश के. जर दुसऱ्या बारीला काय आगावगिरी केली तर आलोच.
हॅलो हॅलो हॅलो